हर हर महादेव मित्रांनो, राधे राधे. शुभ सकाळ सगळ्यांना. वाजलेत 9 वाजायला आलेत. लेट झालं आहे, आज जाम लेट झालं आहे. आणि आज काय सुट्टी आहे का विषय नाही, कारण रात्री लेट आलो, झोपायला लेट झाला. जरा मी आरामात उठलो. आज सुट्टी आहे म्हणून आरामात उठलो, बाकी काय विषय नाही. आणि काय खोटं म्हणजे आपल्या यूट्यूब फॅमिलीशी जेवढी पण फॅमिली आहे त्याशी खोटं बोलण्यात काय अर्थ नाही. म्हणजे एखादा कोण असा तर दाखवला असता 6 वाजलेत किंवा काहीतरी वेगळा दाखवला असता, पण मी जे आहे ते दाखवला, काय विषय नाही. केळी आणि प्रिओरकडे घेऊ, लगेच जिमला निघू. आजचं बाहेरचं वातावरण काय पाऊस वगैरे नाही एवढा, म्हणजे काल संध्याकाळी रात्री पाऊस होता. आता पण हाय लाईटली आहे, म्हणजे एवढा पण जोरात नाही की हाय लाईटली आहे. चलो आला पाऊस, आला जोरात, आला तो पण जोरात. असं आपण आळबी पाऊस बोलतो माहिती का, आळबी पाऊस जाडा पाऊस पडतो, सेम तसा पडतो सेम. जायला लागेल कुठेतरी आळबी वगैरे काय बघायला सकाळ सकाळ. म्हणजे जर गावाला वगैरे असतो ना तर लगेच पिशवी घेऊन लगेच आलब्याना भाई, भाजी एक नंबर लागते आलब्यांची. आणि आलब्या असा विषय आहे माहिती आहे, आलब्या म्हणजे आळंब्या, मशरूम म्हणतात त्याला. त्यांचा विषय कसा माहिती आहे काय, ते वर्षातनं आपल्याला एकदाच खायला भेटतात आणि एक ठराविक पिरियडमध्ये, म्हणजे असे कुठल्या पण सीझनला नाही. आयुष्यपत केवढा आला बघा, जाम बेकार आला पाऊस, खतरनाक. नाव घेतलं आणि प्रसन्न झाला. वा, किती प्रेम आहे बघा माझ्यावर, प्रेम होतू चाललंय, एवढा पाऊस जोरात झालाय बघा. आणि सेट आळबी पाऊस. तर मी इकडं होतो, हां, तर ती गोष्ट एकदम रिअर आहे. मशरूम म्हणजे आर्टिफिशियल भेटते ती वेगळी. आर्टिफिशियल म्हणजे ती उगवली जाते, आणि जी नॅचरल भेटते ना पावसात ना, ती वर्षातनं आपल्याला एकदाच भेटते. आणि जाम रेअर असते ती गोष्ट. आणि भाई टेस्टची जी, मला ती जाम भाजी आवडते. आणि ती कशी, जर आता पाऊस पडला आणि समज एक ठराविक पिरियडपर्यंत ती राहते, नंतर ती वितळून जाते. म्हणजे पाऊस पडला की लगेच जायला लागतो. जर जरा वेळ झाला, आय थिंक लगेच वितळते, जास्त टाईम लागत नाही तिला. लगेच उगवते, लगेच वितळते. मग त्या एक पिरियडमध्ये जायला लागतो आपल्याला ते आणायला. आणि जमिनीत न उगवतात त्या, अशी कुठल्या झाडावर वगैरे नाही, जमीन लागते, चांगली जमीन वगैरे असते त्या जमिनीत उगवतात, गावतात वगैरे. आणि शोधणं म्हणजे एक टास्क असतो शोधणं, कुठं शोधा लागतो आणि ते दिसत नाही लगेच, आणि मजा येते. म्हणजे आता गावाला वगैरे असतं ना, ती कामच ती खेकड्यानं जा, माशानं जा, आळब्या, रानभाज्या, खुब्या असतात, खुब्यानं जा, काय ना काय ते चालूच असतो. आता आपण वेज पकडायला तर जाऊ शकतो, काय विषय नाही, पकडण्याची मजा एक वेगळीच असते. गावात असल्यावर काय ना काहीतरी. आता परत लावणी चालू झाली, लावणीला मजा येते, भात लावायला, नंतर तरवा काढायला, आणि सगळ्यात मजा येते नांगर धरायला. नंतर मजा येते बांधावर, शेताच्या बांधावर जेवायला. तो एक वेगळाच एक्सपिरियन्स असतो शेताच्या बांधावर जेवायला. बघू, ट्राय करू. यावर्षी तर नाही जमणार, पुढच्या वर्षी टाईम काढायला लागेल सगळ्या गोष्टी करायला. भाई तय चूक है यार, जिंदगी उसमें और आनंद भी उसमें. सिटी में क्या है भाई, सुबह उठो, काम पे जाओ, शाम आओ, खाओ, सो जाओ, फिर से उठो, वही साइकिल चालू, वही साइकिल. हमारे नहीं, बता रहा हूँ यार, शहरों की, सिटी की जिंदगी कैसी होती है. केळी खाऊ चला. एखादा असताना मगाशी तर काहीतरी वेगळा दाखवला असतं, म्हणजे टाईम काहीतरी वेगळा दाखवला असता, कारण मोबाईल वेळेत टाईम रिसेट करता येतो किंवा चेंज करता येतो आपल्याला पाहिजे तो. पण मी आहे ते दाखवलं बाबा. उठलो लेट, उठलं तर उठलं बाबा. उगाच खोटं दाखवायची काही गरज नाही. जेवढी पण आपल्याला आपली फॅमिली आता झालेली आतापर्यंत, त्यांना उगाच खोटं बोलून काय फायदा नाही. आणि होतो यार, आणि आज सुट्टी होती, परत रात्री मला झोपायला लेट झालेला, बाहेर गेलेलो. सो उठलो, आज सुट्टी होती म्हणून बोललो
आराम करू दे. उठलो तेवढा काय, जिमला तर जाणार. जिमला फुल स्टॉप नाही, जिमला जाणार. भले आता एखादा असता काय केला असता, आज सुट्टी आहे, रात्री लेट आलोय, झोपतो, जेव्हा जागेल तेव्हा उठेन मी, तसं झालं असता. पण मी उठलो, आता जिमला जाणार. म्हणजे जाणार जिमला. परत उद्या खेळायला जाणार. खेळायचं पण तसाच विषय आहे माझा. रात्री किती पण लेट होते झोपायला किंवा काय पण होते, पाऊस असू दे, किती पण पाऊस असू दे, खेळायला जाणार. खेळणं एक आमच्यासाठी थेरपी यार. खेळण्याशिवाय काय आहे. म्हणजे आम्हाला आठवड्यातनं एक दिवस भेटतो, पूर्ण आम्ही त्या क्रिकेट खेळून पूर्ण आमचा माइंड फ्री होतो, रिफ्रेश होतो सगळं. म्हणजे एक आम्ही सगळे पोरं एकत्र येतो, मजा असते. चेस. आज जाम बडबड करते. काल काय मला बोलायला सुचत नव्हता, आज काय झाला काय माहीत, जाम तोंड चालतंय आज. चांगली गोष्ट आहे ना, तोंड चालतंय म्हणजे काय, चांगल्या गोष्टींसाठी चालतंय. अशा चुकीच्या गोष्टींसाठी म्हणजे उगाच काहीतरी वायफळ बोलणं काय नाही. चेस. चलो, पाऊस वगैरे थांबलाय, म्हणजे मी निघायच्या टायमाला आज पाऊस थांबलाय. भाई पाऊस खुश आहे माझ्यावर, तेच सांगताय. फक्त आता नाव काढले त्याचा, परत यायला नको, यायच्या आधी सटकू चला जिमला. One minute, 37 seconds later. पहिली चावी काढू दे, नाही तर परत वाट लागेल. आता ते सारखं लक्षात राहील, चावी काढू दे किंवा असं विसरला होणार ना. आता चलो, गाडी लावली पार्किंगला. सो आलो जिमला. आज आम्ही दोघं जाऊ जिमला, दुसरा दादा येणार नाही. आज मारायचे चेस्ट आणि ट्रायसेप. चलो वर्कआउट चालू करू. वॉर्मअप चालू केलेलं आहे, वर्कआउट चालू करू. चलो. सो वर्कआउट इज डन. छान मजा आली आज मला चेस्ट आणि ट्रायसेप मजा आली. लेट आलो, भले लेट आलो, पण मजा जाम आली. लेट आलो तरी चालेल, मजा फुल पाहिजे. जर एखादी गोष्ट तुम्ही मनापासून करताय तर त्या गोष्टीत मजा येते. जिम असो, कुठला काम असो, काही असो, मजा आहे बाय. सो आलोय घरी गाईज. मस्त आता क्रिएटिन घेतोय. प्रोटीन अजून आला नाही, प्रोटीन आयला अजून आठवडा. काय डिले झाली जाम. एवढा काय विषय नाही, प्रोटीन शिवाय माझा इंटेक्ट होतंय, खातोय मी तेवढा. म्हणजे 100 ग्राम तरी प्रोटीन माझं इंटेक्ट होतंय, कार्बो इंटेक्ट होतंय. प्रॉपर डाएट चाललं म्हणून काही टेन्शन नाही. क्रिएटिन घेतो आता. चियास. आता रोहित शर्माचा विषय व्हायरल झाला आहे, रिटायरमेंटचा. रिटायरमेंट नाही घेतली पाहिजे यार रोहित शर्मा आणि विराट कोहली. भाई त्यांच्याशिवाय क्रिकेट नाही, आमच्यासाठी तर क्रिकेट नाही भाई. त्यांच्यामुळे आम्ही क्रिकेट बघायला लागलो म्हणजे माहीत नव्हतं कसे आम्ही त्यांचे फॅन झालो, कसे म्हणजे एक ती फिलिंग झाली आमच्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली. भाई ते दोघं रिटायरमेंट झाले की क्रिकेट आमच्यासाठी तर क्रिकेट संपला भाई. म्हणजे बघू, पण ज्या आवडी आम्ही ते दोघं असतात त्या आवडीनं आम्ही बघतो, त्या आवडीन म्हणजे क्रिकेट नंतर आम्ही भाई ती फिलिंगच दोघांसाठी वेगळी आहे, दोघांसाठी. आणि ही जर गोष्ट म्हणजे आता विषय काय झाला आहे, रिटायरमेंटच्या फेक न्यूज रोहित शर्माच्या व्हायरल होतात. आणि ती फेक न्यूज म्हणजे अशी आहे की आपला हेड कोच इंडियाचे गौतम गंभीर आणि आपले सिलेक्शन कमिटी त्यांचे कोण हेड आहेत, आगरकर, त्या दोघांमुळे ते दोघं आज प्रेशर टाकतात की अशी न्यूज आहे. जर ते असतील दोघं प्रेशर टाकणारे, त्यांना सालांना काढली पाहिजे. म्हणजे नाही तो हेड कोच नको, गौतम गंभीर हेड कोच नको, आणि तो सिलेक्टर पण नको आपल्याला, अजित आगरकर. कारण ते आल्यापासून ना टीम इंडियाची पूर्ण वाट लागली. गौतम गंभीर आल्यापासून
आणि सिलेक्टर आल्यापासून अजित आगरकर वाट लागले. म्हणजे आधी कसे रवी शास्त्री सर आणि आपले राहुल द्रविड सर ते दोघं होते ना, तेव्हापासून एक बेस्ट टीम होती आणि त्या टीममध्ये माहोल एक नंबर होता. आणि म्हणजे त्यावर टेन्शन नव्हतं यार, असं कुणावर प्रेशर नव्हता, कुणाला खेळून देत नव्हते, कुणाला चान्स देत, सगळ्यांना चान्स भेटत होता. आणि आता जे ते दोघांपासून गौतम गंभीर आल्यापासून आणि सिलेक्टर अजित आगरकर आल्यापासून टीमची पूर्ण वाट लागली. म्हणजे जे एक्सपिरियन्सवाले खेळाडू आहेत किंवा म्हणजे ज्यांना एक्सपिरियन्स चांगले खेळणार त्यांना बसवलं जात आहे, नवीन नवीन प्लेयर्सना चान्स दिला जातं जास्तीत जास्त. आणि वाट लावले दोघांनी सगळी यार. आणि ते आल्यापासून विराट कोहली आणि रोहित शर्मा जाम त्रास होते. म्हणजे नाही ते फ्रीली खेळत, मेंटली नाही फ्रीली खेळत, प्रेशर असल्यासारखे खेळतात. म्हणून तर कोहलीने रिटायरमेंट घेतली टेस्टमधून. रोहित शर्मांचं पण तसंच आहे, सारखं त्याला डिच केलं जाते फिटनेसवरनं, आणि त्याची म्हणजे मंथली त्याची मेडिकल टेस्ट घेतली जाते, तरी तो पास होते, प्रत्येक मेडिकल टेस्टमध्ये पास होते. तरी भेंडी त्याच्यावर काय आहे ना, काय प्रॉब्लेम म्हणजे जलन काय होते दोघांपासून काही समजत नाही. ते आल्यापासून त्यांच्यासोबत जाम गोष्टी होतात खतरनाक. असल्यानं साल्यानं मारली पाहिजे, नाहीतर कुठेतरी फेकली पाहिजे खड्ड्यात जाळणारी साले. सो क्रिटेन वगैरे झालं तर घेऊन आता मस्त आंघोळ करू, त्याच्या आधी ओट्स बनवू मस्त. लेट्स गो. ओट्स रेडी झालेले आहेत, पक्ष्याने टाकू खायला. काल काहीच नव्हतं खायला टाकायला, काल त्या बाईचं नादा सगळा विसरलं टाकायला, आज टाकलाय. काल वाईट बघून दमले असतील, आज पण टाकायला लेट झालंय. ओट्स खातोय आता आणि सोबत माझाच व्लॉग बघतोय. ओट्स आणि व्लॉग आणि आंघोळ झाले मस्त एकदम ठणठणीत. सो क्रिकेट फॅनसाठी एक गुड न्यूज आहे. कन्फर्मेशन की रोहित गुरुनाथ शर्मा इज नॉट रिटायरिंग, म्हणजे तो रिटायर्ड होत नाही. ही कन्फर्म न्यूज आपल्या BCCIच्या सेक्रेटरीनी कन्फर्म केले. सो काय म्हणजे यात सगळे फॅन खुश असतील. आणि अजून काय पाहिजे, आपल्याला तेच पाहिजे होतं. फक्त या जे अफवा पसरत आहेत त्यांना अशी कुत्र्यासारखी मारली पाहिजे ना, असा मारला पाहिजे ना कुत्र्यासारखा. ते कोण पण असो, आपला कोच नाहीतर सिलेक्टर कोणी असो. आणि बहुतेक म्हणजे आल्यापासून जाळतायतच ह्यांच्या तडीना ते ह्यांना पूर्ण क्रिकेटमधनं किंवा जे आता पोस्टर आहेत त्यांना काढली पाहिजे, हटवले पाहिजे, दुसरे कोणतरी चांगले आणले पाहिजे. लंच करतोय आता, दही, रताळी, पनीर आणि गाजर. 10 hours later. जेवायला आज वरण भात, जिरा राईस आणि सॅलड आहे. जेवण झालंय, मस्त आवरून झालंय सगळं. आता झोपायचा, उद्या उठायचं आहे सकाळी लवकर, उद्या जायचं खेळायला. आणि मस्त आज संध्याकाळपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे, मस्त असं थंड वातावरण झालं आहे. सो आता मस्त झोपू. आजचा व्लॉग आपण इथंच एंड करू. व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटू उद्या नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.